वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रासाठी खूप साऱ्या गोष्टी केल्या. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला सुख, समाधान काय असतं याची जाणीव वारकरी संप्रदायामुळे झाली. वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधनकार दिले, ज्यांच्यामुळं समाजामध्ये अक्षरशः जे लोकं आहेत, ज्यांची मेंटॅलिटी खराब होती, ज्यांची विचार करण्याची क्षमता एवढी वाईट होती, ते सुधारले, ते वाटेवर आले या समाज प्रबोधनकारांमुळं. मित्रांनो, या समाज प्रबोधनकारांमधलं सर्वात मोठं नाव जे रत्न आहे, ते म्हणजे इंदोरीकर महाराज. इंदोरीकर महाराजांची कीर्तनं ऐकायला लोकं अक्षरशः दुसऱ्या राज्यातनं येतात त्यांना ऐकण्यासाठी. मित्रांनो, ज्या प्रकारे ते बोलतात, सत्य बोलतात मित्रांनो. समोर आमदार असो, खासदार असो, कुठला पॉलिटिकल नेता असो, त्यांना काहीही फरक पडत नाही. जे स्पष्ट आहे ते बोलतात. ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये चालू त्या गोष्टी बोलतात. कुठेतरी जाऊन यांच्यावरती आळा घातला पाहिजे, आळा बसला पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न असतो. आणि या प्रयत्नामधनं त्या काही अशा गोष्टी बोलून गेले त्याच्यामध्ये ते स्वतःच्याच वादात अडकले आणि लोकांनी त्यांना अक्षरशः ट्रोल करायला सुरुवात केलं. त्यांच्या कुटुंबावरती लोकं आले आणि याच्याचमध्ये इंदोरीकर महाराज दुःखी झाले. मित्रांनो, काय-काय झालं आणि इंदोरीकर महाराज खरंच कीर्तन सोडणार आहेत का? याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कीर्तन करताना इंदोरीकर महाराज म्हणले, मागच्या आठवड्यामध्ये ते कीर्तन करत होते, त्याच्यामध्ये ते बोलून गेले, की "आता बास झालं, आता याच्यापुढे नाही करायचं काय." जर ज्यावेळेस तुमच्या कुटुंबावरती वेळ येते, ज्यावेळेस लोकं तुमच्या कुटुंबाबद्दल बोलतात, त्यावेळेस खूप वाईट वाटतं. अक्षरशः मित्रांनो, हे प्रत्येक माणसाचं असतं. समाज प्रबोधनकार ज्यावेळेस तुम्ही असता, त्यावेळेस समाजाच्या कल्याणासाठी तुम्ही कामं करता आणि इंदोरीकर महाराजांनी खूप केलेलं आहे महाराष्ट्रासाठी. दारुडे, बेवडे जे रस्त्यावरती पडत होते, ते सुधारले यांच्या भाषणांमुळे. मित्रांनो, अक्षरशः यांच्या कीर्तनांचा एवढा इफेक्ट पाहायला भेटला, की ज्या सासू-सासरे पोरीला मारत होते, सुनाला मारत होते, अक्षरशः पोटगी मागणं, पैसे मागणं, सगळ्या गोष्टी मागणं, अक्षरशः मित्रांनो छळ करत होते. ज्या सासू-सासरे असतील त्या मुलीच्या आई-वडिलांना पूर्ण त्रास देऊन लिटरली त्यांच्याकडनं पैसे उकळायचे काम करायचे. त्या लोकांना समाधान करणं, त्यांचं शांत करणं, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगायचं काम इंदोरीकर महाराजांनी केलं. याच्यामधले 100मधले 80 ते 90 लोकं याच्यातले सुधारले मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणात यांनी बदल केला. प्रत्येक व्यक्तीला थेट त्यांनी बोललं. समाजामध्ये मित्रांनो एवढं कुठल्याच कीर्तनकाराच्या ह्याला कीर्तनाला गर्दी होत नाही तेवढी यांच्या कीर्तनाला होते. कारण महाराज खरं बोलतात. खरं यामुळं बोलतात मित्रांनो, ज्या समाजामध्ये गोष्टी चालू आहे, प्रत्येक गोष्टीची त्यांना अपडेट असते. 30 वर्षाच्या काळामध्ये त्यांची प्रत्येक भाषणं उघडून बघा मित्रांनो. सगळ्या भाषणामध्ये तुम्हाला समजेल, की ते किती अप टू डेट आहेत. आत्तापर्यंत त्यांनी काय-काय केलेलं आहे आणि समाजामध्ये काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत मित्रांनो. आणि त्यांनी त्याच याच्यामध्ये एक वाक्य बोलून गेले होते, की जे लग्न असतात मोठे जर केलं, लग्न साधं केलं, सिंपल केलं, छोटं केलं तरी पोरं होतात. हे त्यावेळेस बोलून गेलेलं वाक्य जे एक 7-8 वर्षापूर्वीचं हे वाक्य होतं मित्रांनो आणि हे वाक्य गोदी मीडिया, घाणेरडी मीडिया जी आहे, त्यांनी धरून ठेवलं. मित्रांनो, हे वाक्य व्हायरल झाल्यावरती त्यांच्या मुलीचा साखरपुडा होता. त्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये मित्रांनो ज्या प्रकारे साखरपुडा झाला त्याला शाही साखरपुडा असं नाव देण्यात आलं. जो साखरपुडा अत्यंत साधारणरित्या पार पडला होता, ज्याच्यामध्ये काहीही शाही नव्हतं. कारण पुण्या-मुंबईसारख्या एरियामध्ये आल्यावरती तुम्हाला कळेल, ह्या गोष्टी इथल्या लोकांसाठी नॉर्मल आहेत. तसा साधा सिंपल साखरपुडा झाला आणि या साखरपुड्याला नाव देण्यात आलं शाही साखरपुडा. मित्रांनो, हे ढोंग जे रचलं ते मीडियाने रचलं आणि ह्या मीडियानी महाराजांना बदनाम करायचं टार्गेट केलं. अक्षरशः मित्रांनो, महाराजांविरोधात एवढे व्हिडिओ लावून धरले, त्यांच्या मुलीचा ड्रेस कुठला घातलाय, कपडे कुठले घातलेत, यांसारख्या गोष्टीवरती ही हलकट मीडिया आणि लोकं बोलले. मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये लोकं ट्रोल करू लागले. एखादा व्हिडिओ जर मीडियाने लावून धरला, तर डायरेक्टली समाजातले काही असे कंटक असतात, त्यांना पण माज असतो, की चला आपण पण हात धुवून घेऊया." ह्याच्यामध्ये महाराजांच्या त्या गोष्टींवरती घाणघाण कमेंट्स करण्यात आल्या, वाईट कमेंट करण्यात आल्या. काय साडी घातली आहे, काय हे केलेलं आहे, यांसारख्या गोष्टी बोलण्यात आल्या मित्रांनो, ज्या गोष्टी मनाला लागतील अक्षरशः. मित्रांनो, या गोष्टी ऐकल्यावरती तुम्हाला पण वाटेल, "अरे बाबा, माझी चुकी काय आहे? मी समाज प्रबोधनकार आहे आणि मी समाजाचा कल्याणाचा विचार करतो, परंतु माझ्याच मुलीच्या लग्नामध्ये लोकं या प्रकारे वाईट बोलतात आहे." एखाद्याच्या कुटुंबावरती वेळ येते ना मित्रांनो, तो माणूस पूर्णपणे तुटून जातो. तुम्ही त्या माणसाला बोला, कोसा, शिव्या द्या, काही त्याला फरक पडत नाही. परंतु त्याच्या फॅमिलीबद्दल तुम्ही ज्यावेळेस बोलता, त्याला डोळ्यातनं पाणी येतं. अक्षरशः तो मनातनं तुटून जातो, की बाबा रे, आपल्या कार्यामुळं, आपल्या कामामुळं लोकं आपल्या कुटुंबाला देखील त्रास देतात आहे.
मित्रांनो, त्यांनी कुठला गुन्हा केला नव्हता. डायरेक्टली ते बोलले. आता तुम्हाला हे पण सांगतो मित्रांनो, काही-काही शेतकरी असे आहेत, की स्वतःच्या जमिनी विकून मुलींचं लग्न केलेलं आहे त्यांनी. मुलींचं लग्न थाटामाटात करण्याची त्यांची इच्छा होते. प्रत्येक बापाची इच्छा असते मित्रांनो, तो लग्न करावं, त्याच्या मुलीचं एकदम थाटामाटामध्ये लग्न करावं. पूर्णपणे मित्रांनो असं एक रॉयल लग्न करावं असं इच्छा प्रत्येक बापाची असेल. तुम्ही जरी एखाद्या मुलीचे बाप असाल, तर तुम्ही आत्तापासूनच पैसे साठवायला चालू केले असतील. सगळ्या गोष्टी तिच्यासाठी, तिच्या फ्युचरचा विचार तुम्ही करत असता. कारण तुम्हाला माहिती असते, की माझी मुलगी सुखात राहावं, ज्याच्यासोबत पण राहील ती समाधानी राहावं आणि तिचं लग्न करणं हे माझ्यासाठी एक स्वप्न असतं. प्रत्येक आई पोरीचं लग्न करणं हे स्वप्न असतं. हे स्वप्न इंदुरेखा महाराजांनी बघितलं होतं. परंतु मित्रांनो, मीडिया, गोदी मीडिया जी आहे ना, आधीची कुठलीतरी क्लिप उचलली, लावून धरली. इंदोरीकर महाराज तर असं बोलले होते, की साधी लग्न केली तरी पोरं होतात आणि आता इंदोरीकर महाराज म्हणतात आहे, की स्वतःच्याच मुलीचं लग्न एवढं थाटामाटात करतात आहे. समोरची पार्टी पण बघा ना रे. लॉजिकली विचार करा ना तुम्ही. इंदोरीकर महाराज काय गरीब तुम्हाला वाटतात का? सिंपली मी तुम्हाला सांगतो, जे आहे ते डायरेक्टली बोलूयात आपण. इंदोरीकर महाराज गरीब आहेत? मला तर नाही वाटत. मित्रांनो, त्यांनी जरी करोड रुपये जरी खर्च केलेत ना, तरी त्यांच्या वेल्थमधलं 0.1% किंवा 1% त्यांनी त्याच्यातनं घालवलं असं होईल, जर लग्नावरती खर्च केला तरी. कारण 30 वर्ष झालं ते ज्या प्रकारे कीर्तन करतात ते, लोकं त्यांना बोलून घेतात. अक्षरशः त्यांच्या डेट्स एवढ्या बुक असतात. सगळ्या गोष्टी त्यांच्या एवढ्या एंगेज असतात मित्रांनो, एवढं बिझी शेड्यूलमध्ये असतात. दिवसाला 3-3, 4-4 कीर्तनं करतात आणि एकदाच जाऊन तुम्ही काढा इंदोरीकर महाराज जे कीर्तन करतात त्यांचं मानधन किती असतं. तुम्ही इंजिनिअर, डॉक्टर जे बोलतात ना, हे लोकं जे पण आहेत ना, चपातीला तेल नसतं यांच्या घरात लावायला आणि कमेंट सेक्शनमध्ये येऊन काय म्हणतो, "लोका सांगे तत्वज्ञान, स्वतः बघावे कोरडे पाषाण." काय बोलावं यांना? ज्या माणसाबद्दल बाळा तू बोलताय ना, तो करोडो रुपयांचा मालक आहे. आमदार, खासदार त्यांच्यासमोर आहे ना, झुकून नमस्कार करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का तुम्हाला? त्यांना स्वतःला पण पॉलिटिकल पार्टीमध्ये जॉइन करण्याची ऑफर देखील आहे. तुम्ही पॉलिटिक्समध्ये या, आमदार बनवतो, खासदार बनवतो यांसारख्या गोष्टी हे लोकं बोलतात. तरी देखील महाराज त्याच्यामध्ये जात नाहीत. कारण आपलं हे कार्य नाही. आपलं कार्य काय समाज प्रबोधनकार आपण आहोत. समाजाची सेवा करायचं आपलं कार्य आहे. काय ब्लॅक मनी आहे, कुठला असा वेगळा पैसा त्यांच्याकडे आहे, तो पैसा घेतलेला आहे, लपून ठेवलेला आहे, त्यांनी आता बाहेर काढलेला आहे आणि मग याची मोठी लट न्यूज करून मीडियाने दाखवलेली आहे. अरे ज्यांनी त्यांनी तेवढं कमवलेलं आहे 30 वर्षामध्ये आणि एक मुलीचा बाप जेवढं कमवतो, जेवढी वेल्थ त्याची असते, तेवढं तो खर्च करणार आणि मीडियाने ही गोष्ट दाखवल्यावरती मीडियाला पण लाज वाटली पाहिजे, की आपण कुठली गोष्ट दाखवतोय. भारतामध्ये आपल्या प्रॉब्लेम छोटे होते का? की आपण इंदुरीकर महाराजांचा एखादा मागचा व्हिडिओ काढायचा आणि त्याचं कंपॅरिझन कुणासोबत करायचं, तर आताच्या करंट परिस्थितीनुसार करायचं. एक लक्षात ठेवा, समोरची पार्टी पण मजबूत आहे, इकडची पण पार्टी मजबूत आहे. दोघांनी खर्च केला, काही फरक पडत नाही. काय संबंध? परंतु मुलीचा बाप गरीब आहे. अक्षरशः खायचे वांदे आहेत. हां, पण लग्न थाटामाटात करायची इच्छा आहे. शेत विकतो, जमीन विकून टाकतो, त्याचं जे पिकवून खायचा सोर्स असतो तो विकून टाकतो. गरिबीमध्ये अक्षरशः स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतात हे. त्या लोकांसाठी हा संदेश होता, की "बाबा रे, एवढं ऋण काढून वाण फेडू नका. कर्ज करून, मोठमोठे कर्ज करून लग्न करत बसू नका." हे त्यावेळेस म्हणण्याचा अर्थ होता. परंतु अक्षरशः ह्या घाणेरड्या मीडियानी हे लावून धरलं, त्यांच्या कुटुंबाला टार्गेट केलं. त्यांची साडी कशी, त्यांचे ड्रेस कसे, पालखीमध्ये आल्या, ह्यांसारख्या ह्या घाणेरड्या गोष्टी मीडियाने बोलला. अक्षरशः हे जे मीडियावाले आहेत ना, ह्यांना चपलीने मारला पाहिजे, की आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय. साधी लग्न केली तर पोरं होतात. मित्रांनो, अर्थ खूप वेगळा निघतो याचा. परंतु जे दाखवलं ना मीडियानी, ते अक्षरशः नागडेपणा मानला पाहिजे या मीडियाचा, की असली फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी ज्यांना आम्ही म्हणतो, ती असली कारणं दाखवतात, की एखाद्या समाजसुधारकामुळं ज्या गोष्टी आतापर्यंत बदललेल्या आहेत, त्या गोष्टीला म्हणजे त्या समाजसुधारकाला टार्गेट करायचं आणि त्याच्या विरोधात असं काहीतरी कारस्थान रचायचं, की त्याची इमेज डॅमेज झाली पाहिजे आणि हे करायचं काम मीडियाने केलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, एखादा माणूस डायरेक्टली समोर येऊन बोलतो, की "बास झालं आता लई, माझ्या कुटुंबाला तुम्ही टार्गेट करताय, माझ्या मुलीची साडी काढताय, सगळ्या गोष्टी करताय." म्हणजे कपड्यावरनं बोलणं असेल, सगळ्या गोष्टी असतील मित्रांनो, लग्न असं केलं, साखरपुडा असं केलं, ह्या सगळ्या त्यांच्या पर्सनल मॅटर्स आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आतल्या आहेत मित्रांनो. याच्याबद्दल बोलायचा कुणालाच अधिकार नाहीये
आणि संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. तो कुठेही राहू शकतो, काहीही करू शकतो, कसंही करू शकतो आणि समाज प्रबोधनकारांनी जर असं बोललं, की माझ्या मुलीचं लग्न मी साधं करेल, सिंपल करेल, त्यावेळेस त्यांना बोला ना. परंतु ते ऑलरेडी एका लेव्हलला पोहोचलेले आहेत, की त्यांची जी लेव्हल बघा तुम्ही, त्यांचं सिस्टमॅटिकनेस बघा, त्यांनी कमवलेलं आहे. आता जर मी गरिबीत राहिलो, मी पुढे जाऊन श्रीमंत झालो, तर मी भिकारीच्याच ह्याच्यासोबत लग्न करणार का रे? भिकारी म्हणूनच लग्न करणार का? हां? मी कुणाला जेवू घालणार नाही, माझ्या आई-वडिलांची हौस नसणार का? भाई माझं पोरगं सुधारलेलं आहे, आता कुठेतरी जाऊन समाजातल्या 4 लोकांना खाऊ घालावं, मोठं लग्न करावं, थाटामध्ये वाटामध्ये लग्न करावं, हे प्रत्येकाची अपेक्षा असते आणि तेच एका बापाने एका मुलीसाठी केलेलं आहे. बाकी याच्यामध्ये काही नाही दिसत आहे मित्रांनो. परंतु ह्या समाजातल्या लोकांनी आणि या गोदी मीडियानी त्यांना बदनाम करायचं काम केलं. जे की लोकांना अक्षरशः वाईट वाटतं मित्रांनो. आम्हाला वाईट वाटतं, की एक समाजसुधारक जो लोकांना डायरेक्टली बोलतो, थेट तोंडावरती बोलतो, की तुम्ही चुकताय तर चुकताय. त्या समाजसुधारकाला टार्गेट करून त्याची इमेज डॅमेज करण्याचं काम ह्या गोदी मीडियाने केलं आणि मित्रांनो याचाच प्रभाव म्हणल्यावरती बघा, इंदोरीकर महाराज आता निर्णय घेतात आहे, की शेवटचे 1-2 आता कीर्तनं होतील. याच्यानंतर मी या कीर्तनांना राम-राम करतो. 30 वर्षाची जी लेगसी आहे, मित्रांनो यांनी जे ना, अशा काळामध्ये आहे ना, हे गाजलेले आहेत, ज्या काळी मोबाईल नव्हता, फोन नव्हता, टीव्ही पण एवढ्या लोकांच्या घरात पोहोचला नव्हता, त्या काळी यांची कीर्तनं गाजलेली आहेत मित्रांनो. ब्लूटूथनी अक्षरशः कीर्तनं एकमेकांना पाठवायची लोकं, त्या काळी इंदोरीकर महाराज गाजलेले आहेत. त्यामुळे त्यांचा संघर्ष, त्यांचं कष्ट कमी नाही आहे मित्रांनो. त्यावेळेस त्यांना विचारायला पण गेलं होतं, की "अरे बाबा रे, तुझ्याकडे पैसे नाही आहेत, हे पैसे ठेव. तू गरीब आहेस, तू सगळ्या गोष्टी" हां, परंतु आता सक्सेसफुल झाले त्यांचे ज्या पण गोष्टी आहेत त्या पूर्ण करतात आहे ते. आणि ते पण पूर्ण कसल्या गोष्टी करतात ते. स्वतःच्या मुलीचं लग्न करून द्यायला लागल्यावरती तुम्ही ट्रोल करता त्यांच्या या सगळ्या निजी गोष्टीवरती बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मीडियावाल्यांना तरी कोणी दिला? फक्त त्यांचं एक स्टेटमेंट आलं, त्या स्टेटमेंटला धरून अक्षरशः मित्रांनो त्यांना बदनाम करायचं काम करतात आहे हे. त्यामुळे या मीडियावाल्यांवरती विश्वास ठेवू नका मित्रांनो. घाणेरडी अवलाद असते. फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणतात त्यांना. काय नाही हे. हे फक्त यांचा बूम आहे, दिखावा आहे. अक्षरशः मित्रांनो विचार करा, जो ॲक्टर मेलेला नसतो त्या ॲक्टरची न्यूज खोटी सांगून हे पैसे खायचं काम करतात. व्ह्यूज आणि सबस्क्रायबरसाठी किंवा पैशासाठी कुठल्याही लेव्हलला जातील. मित्रांनो अक्षरशः अचक्क करून सांगणारी ही मीडिया आहे आणि सगळ्यात यांचं एकदम सिंपल नागडेपणा तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. एखाद्या मंत्र्याच्या पोराचं लग्नाचं बद्दल ह्यांनी दाखवलंय का कधी? इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या बद्दल ह्यांनी सगळ्या गोष्टी दाखवल्या, की असं झालं, तसं झालं. परंतु एखादा मंत्री आहे, जो मंत्री समाजसेवक आहे. मंत्री म्हणल्यावरती, आमदार म्हणल्यावरती, खासदार म्हणल्यावरती समाजसेवकच झालं. आमदार, खासदारांची जी पोरांची लग्न असतात, त्यांच्यामध्ये करोडो रुपये खर्च होतात. मित्रांनो, पंचपक्वान्न नसतात, अष्टपक्वान्न असतात. अक्षरशः हजारो डिशेस त्या लग्नामध्ये असतात. रॉयल्टीने लग्न होतं. हत्ती, घोडे, डेस्टिनेशन वेडिंग, मोठमोठा स्टेज. ह्यांना जाऊन कधी मीडियावाले प्रश्न विचारतात का? तुम्ही तुमच्या पोराचं एवढं मोठं लग्न कसं केलं? हां? तुम्ही तर आहे ना गरीब परिस्थितीतनं पॉलिटिक्समध्ये आलेले होते. एवढ्या वर्षामध्ये तुम्ही लग्न कसं केलं एवढ्या ह्याच्यामध्ये? कुठल्या नेत्याला जाऊन विचारलेलं आहे? की मी गरिबीतनं आलेलो आहे, मी एवढा गरीब होतो, की माझी परिस्थिती बदलली आणि आता जाऊन मी कुठेतरी सुधारलोय आणि हे करतोय. ह्या नेत्यांना बोलायची हिंमत होती का? कारण हे यांना माहिती आहे, हे नेते ह्यांचा कुठं-कुठं पाय घालतील आहे ना, ते बोलण्याचं कामच येत नाही. नेत्या लोकांना हे बोलणार नाहीत, कारण ह्यांची पोटं भरायची आहेत ह्यांना. ह्यांचं चॅनल बंद करून घ्यायचं नाहीये किंवा एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला स्वतःला आहे ना बदनाम करून घ्यायचं नाहीये, की अक्षरशः नेता काय करू शकतो, एखादा आमदार, खासदार काय करू शकतो. मोठमोठ्या रिसॉर्टवरती लग्न होतात, मोठमोठ्या जकुझीजमध्ये लग्न होतात, बाहेरच्या कंट्रीजमध्ये काही-काही लोकांचे होतात लग्न. त्यावेळेस काय? हां, सर्वसामान्य आमदार असतात हो. आमदाराला पगार तरी किती तो? 2 आणि 2.5 लाख आणि 2.5 लाखामध्ये हा डेस्टिनेशन वेडिंग करतोय. इंदोरीकर महाराजांचं तर आपण कन्सिडर करू शकतो, की त्यांनी 30 वर्षामध्ये काहीतरी कमवलेलं आहे. त्यांची वेल्थ तर क्रिएट झालेली आहे आणि लीगल पैसा आहे. सगळं दिसून येतो, की बाबा रे इथे तर सुपारी घेतली, हे केलं, एवढा-एवढा टॅक्स भरला. परंतु ह्या आमदार खासदारांचं काय? एकदम आमदार आणि डायरेक्टली पोरीचं लग्न कुठं? मोठ्या-मोठ्या हॉटेल्समध्ये. जे.डब्ल्यू मॅरेथॉन, दुसरं काय सह्याजी, अजून काय? ह्याच्यात बाहेर मोठमोठ्या व्हिलाजवरती लग्न. ह्यांना कोण विचारणार नाही मित्रांनो. विचारणार तर, बदनाम करणार तर अशा लोकांना जे समाज प्रबोधनकार आहेत, जे समाजासाठी सेवा करतात. ह्यांच्यामध्ये हिंमत नाही त्या लोकांना जाऊन विचारायची. त्यामुळे मित्रांनो, आमची तर एवढी विनंती राहील महाराजांना, की तुमचं जे कीर्तनाचं जे समाज प्रबोधनकार आहे, ते तुम्ही थांबवू नये.
आमची ही कळकळीची विनंती आहे, कारण पुढे जाऊन पिढी जी आहे ना, ती अक्षरशः वेडी होत चाललेली आहे आणि या पिढीला मार्गदर्शन करणारे लोकं पाहिजेत. आपल्या समाजाला लोकं पाहिजेत, जेणेकरून आपला समाज सुधारला पाहिजे. 20-20, 22-22 वर्षाच्या पोरांना काहीच कळत नाही. आई-वडील आजकाल जॉबवर असतात. पोरं घरामध्ये काय बघावं, काय राहावं, कसं वागावं, ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीये. कीर्तन आणि आपला वारकरी संप्रदाय असा एकच गोष्ट आहे, ज्याच्यामार्फत लोकांना कळू शकतं, ज्या पूर्ण लोकांमध्ये समाधान राहू शकतं, की बाबा रे, आपण येथे चुकतोय, आपण ही चूक दुरुस्त केली पाहिजे. नाहीतर आपल्या पोरांना सांगायला पुढं कोण नाहीये. आई-बाप दोघं एकटे असतात. आजी-आजोबा गावाकडं, सगळ्या गोष्टी गावाकडं. या लोकांना समाधानाने, सुखाने सांगणाऱ्या गोष्टी उरलेल्या नाहीये. आपल्या महाराष्ट्रातले जे पोरं जे आता लाईनीवरती आहेत, ते देखील बाहेरच्या राज्यातल्या लोकांसारखे होऊन जातील. जर वारकरी संप्रदायाचे लोकं आणि समाज प्रबोधनकार जे आहेत आपले, त्यांनी कीर्तनं सोडले तर. लिटरली बाहेरच्या राज्यातमध्ये गेले ना तुम्ही, तुम्हाला अशा गोष्टी दिसतील, की बाबा रे 16-16, 17-17 वर्षाची पोरं नशे करतात, शिस्त नसते, आरमुटवाणी बोलतात, आई-वडिलांबद्दल इज्जत नसते. काय बोलावं, काय वागावं, कसं बघावं, दारू पिणं, व्यसन करणं यांसारख्या गोष्टी करतात मित्रांनो. आणि या गोष्टींना समजून सांगणारे समाज प्रबोधनकार त्या राज्यांमध्ये नाही आहे, जे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळं मित्रांनो, कीर्तनकारांना मान द्या, सन्मान द्या. त्यांच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या सुविधा आहेत, जे लोकं सुखात आहेत ना, ते कुठंच नाही आहेत मित्रांनो. त्यामुळं वारकरी संप्रदायाची रिस्पेक्ट करा, इज्जत ठेवा. कारण एक लक्षात ठेवा, शिस्त लावण्याचं काम जे आहे ना, फक्त आई-वडीलच नाही, तर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, ते पण करतात. आणि हेच वातावरण मित्रांनो आपल्याला पाहायला भेटतं महाराष्ट्रामध्ये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो वारकरी संप्रदायाच्या मार्फत असेल, सगळ्या गोष्टी असतील, हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. शिस्तप्रिय लोकं आहेत, समाधानी लोकं आहेत, प्रत्येकाला स्वतःच्या इज्जतीची भीती आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या अशा कीर्तनकारांवरती जर स्वतःहून ते गिव्ह अप करू लागले, स्वतःहून कीर्तन सोडून द्यायला लागले, तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. जाता-जाता एवढंच मित्रांनो, इंदोरीकर महाराजांना विनंती आहे, की कृपया तुम्ही कीर्तन सोडू नये. शेवटपर्यंत तुम्ही यांना कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची जनजागृती करावी, लोकांना सांगावी, अशीच आमची अपेक्षा असेल. त्यामुळं जाता-जाता एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.